चला वय या घटकामध्ये आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. 5 वर्षापूर्वी शीतलचे वय रमेशच्या वयाच्या सव्वापट होते. आणखीन 5 वर्षानंतर रमेशचे वय शीतलच्या वयाच्या 7/7 पट असेल तर दोघांच्या वयांची बेरीज किती? बेरीज किती वर्ष असेल असा हा प्रश्न आहे. 2014ला पेपर 1मध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर बघा हा प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतो. बघा प्रश्न जर असा नीट समजून घेतला तर वय या घटकावरील प्रश्न सुटायला काही अडचण नाही. आता आपण याचं सोल्युशन बघूया. 5 वर्षापूर्वी जे दिलेलं आहे ते अगोदर आपण इथं काय करूया, मांडून घेऊया. तर इथं काय सांगितलं आहे बघा, 5 वर्षापूर्वीचे वय दिलेले आहेत ते आपण मांडूया. 5 वर्षापूर्वी किती सांगितलं बघा, शीतलसाठी एस म्हणतो, रमेशसाठी आर म्हणतो. 5 वर्षापूर्वी शीतलचे वय हे रमेशच्या वयाच्या सव्वापट होते. रमेशचे वय एक्स मानूया कारण त्याच्यावरून आपल्याला शीतलचे वय काढायचं. सव्वापट म्हणजे बघा किती, 1.1/2 म्हणजेच किती, बे सव्वापट होते. 1.1/2 सव्वापट म्हणजे किती बघा, 1.1/4 येणार. म्हणजे 4 1 4 आणि वरचा 1 5, 5/4 हे असंही लिहू शकतो. आणि याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये 5/4x असं ते रूपांतर होतं. ओके, अशा पद्धतीने हे लक्षात घ्या. रमेशचं वय एक्स मानलं आणि रमेशच्या वयाच्या ज्याच्या दिले ते एक्स मानायचं, त्याच्या वयाच्या सव्वापट म्हणजे 5/4x हे कसं झालं, शीतलचं वय झालं. 5 वर्षापूर्वी सांगितले. 5 वर्षापूर्वीचं म्हणलं तर आजचं वय त्याच्या खालीच मांडून घ्या. आपण आजचं वय अधिक 5 होणार ना, 5/4x अधिक 5 आणि हे इकडचं रमेशचं होईल बघा x अधिक 5 असं होईल. ओके, आजचं वय 5 वर्षानंतर म्हणलं तर किती होईल हो, 5 वर्षानंतर. कारण काय सांगितलं बघा, 5 वर्षानंतर रमेशचे वय, आणि इथं कंडिशन होते, रमेशचे वय हे शीतलच्या वयाच्या 6/7 पट असेल असं म्हटलेलं आहे. तर ॲक्च्युली हे आजचं आहे. 5 वर्षानंतर अजून त्याच्यामध्ये ॲडिशनल केलं तर 5/4x अधिक 5मध्ये अधिक 5 मिळवले की 10 झालं. ओके, आणि x अधिक 5मध्ये, कारण 5 वर्षानंतर समजा आज 10 वर्ष असेल, 5 वर्षानंतर 15 होतं म्हणजे अधिक 5 होतं, तसं याच्यामध्ये अधिक 5 केलं तर इथं काय होईल, 10 होईल. पण त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार काय होईल बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, आणखीन 5 वर्षानंतर रमेशचे वय शीतलच्या वयाच्या 6/5 पट असेल. रमेशचे वय किती म्हणूया आपण, हे रमेशचे वय जे x/10 आहे, हे रमेशचे वय काय म्हटलं त्या कंडिशननुसार शीतलच्या वयाच्या किती आहे, 6/5. शीतलचे वय 5 वर्षानंतर एवढं आहे, 5/4x अधिक 10 याच्या किती पट म्हटलेलं आहे, याच्या 6/7 पट म्हटले. रमेशचे वय 1/10 तक आपण काढलं होतं बघा, लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीने हे काय तयार झालं, समीकरण तयार झालं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, समीकरण सोडवायचं आहे. थोडीशी जागा इथं अपुरी पडते, इकडं हे करतो. तर आता x अधिक 10 आपण काय करू, इकडे लिहूया, x अधिक 10 बरोबर, इथं काय करता येईल बघा, या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, x अधिक 10 बरोबर, आता हे समीकरण आपलं सोडवावं लागेल. आता इथं काही छेद नसतो म्हणजे छेद 1 घेतला आणि हा त्रिकस गुणाकार केला तर हे अपूर्णांकामध्ये बघितलं 5x अधिक 10/40 झालं, छेद 4 1 4 आणि याच्या 6/7 पट म्हणजे ते गुणिले असते, पट म्हटल्यावर गुणिले येते हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळे इथं समीकरण तयार झालं बघा. आता हे काय करूया आपण, 6/7 आहे ते काय करूया, तिकडे घेऊया. 7/7 तिकडे गेल्यावर x अधिक 10 छेद 7/6 असं होईल आणि इथं 5x अधिक 40/4 होईल. ओके, आता इथं काय करूया, इथं याला अंशांच्या ह्या गुणाकार आहे, 7 जर वर गुणलं तर 7x अधिक 10 70 छेद 6 आयाचा राहील बरोबर 5x अधिक 40/4 असं राहील. पुढं समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. आता इथं तिरकस गुणाकार, ह्या 4ने इकडं गुणायचं, ह्या 6ने इकडं गुणायचं. मी थोडंसं खाली इथं करून दाखवतो तुम्हाला. 4ने तिकडं गुणलं तर 4 गुणिले 7x अधिक 70 होईल आणि 6ने तिकडं गुणलं तर 5x अधिक 40 होईल. ओके,
कारण ह्या चारने इकडे काय ह्या चारनं आपण इकडे काय करतो गुणतो. देअरफॉर इथं तयार होईल बघा 7 चोक 28 एक्स अधिक 7 चोक 28 280 बरोबर 6 पंचा 30 एक्स अधिक 6 चोक 24 व 0 240. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 30 एक्स हे 28 एक्स आहे इकडे गेल्यावर वजा 28 एक्स होईल अधिक आहे तिकडे वजा आणि 280 हे अधिक 40 एक्स इकडे गेल्यावर वजा 240 होईल. देअरफॉर 30मधून 28 गेले 2x बरोबर किती येणार आहे 40 म्हणून x बरोबर किती येणार आहे इथं 2 गुणिले तिकडे भागिले 40च्या निम्म 20. तर अशा पद्धतीने आपल्याला काही मिळाली एक्सची व्हॅल्यू मिळाली. पण हे उत्तर आहे का नाही. तर आता आपल्याला एक्स म्हणजे काय मांडलेलं आपण सुरुवातीला बघा एक्स म्हणजे रमेशचे वय एक्स मांडलं. आता काय विचारले तर दोघांच्या वयाची बेरीज किती. आता एक्स म्हणजे रमेशचं वय आलं रमेशचे वय एक्स बरोबर 20 आलं. दोघांचे वय म्हणजे दुसऱ्याच काढायला लागेल तर दुसऱ्याचं वय आता इथं बघा तर दोघांच्या वयांची बेरीज किती म्हटलेलं आहे. तर इथं आपल्याला एक्स बरोबर 20 मिळालं ना. हे 5 वर्षापूर्वीच दिलं तर आजचं 20 अधिक 5 होईल. आजचं वय काढायला लागेल 20 अधिक 5 किती झालं 25. एकाचं वय 25 आलं. आणि दुसरं कोणाचं विचारले रमेश नंतर दुसरं वय आहे शीतलचे. तर शीतलचं त्याच्या किती पट होतं हे बघा आजच्या वयावरून काढायचं 5/4 एक्स 5/4 एक्स म्हणजे किती हो एक्स म्हणजे आपण 20 काढलं अधिक 5 ओके 4 1 4 4 5 20 5 5 25 आणि 5 30 हे झालं शीतलचे वय. दोघांचे वय मिळून त्याची बेरीज 55. अशा पद्धतीनं या प्रश्नात आपलं येणार आहे 55 एवढं लक्षात घ्या. ओके थोडेसे तर जागा कमी आहे म्हणून ते खाली हे करून घेतलं. तर हे अशा पद्धतीचं हे तुम्हाला उदाहरण समजलं असं. तर ही अशा पद्धतीची तुम्हाला मांडणी करून उत्तरं हे गणित आहे ते जसं नंतर सोडून घेतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 4 वर्षापूर्वी हमीदा व अक्षदा सेम त्या पद्धतीचेच प्रश्न आपल्याला परीक्षेत वारंवार रिपीट केलेले आहे. 4 वर्षापूर्वी हमीदाला एच म्हणूया अक्षदासाठी ए म्हणूया. ते नावं लिहित बसण्यापेक्षा आपल्याला शॉर्टकट अशा पद्धतीने ते करून घ्यायचं. यांचे एकूण वय 4 वर्षापूर्वी किती होते 41 वर्ष होते. जर हमीदा अक्षदापेक्षा 3 वर्षांनी लहान असेल तर अक्षदाचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता इथं थोडंसं जर बघितलं तर 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 41 वर्ष होते असं सांगितलेलं आहे. आणि दुसरी कंडिशन इथं दिलं आहे बघा जर हमीदा म्हणे आजचं वय जर काढलं आजचे वय हमीदा आणि तर अक्षदा म्हणतो बरं का. हमीदा अक्षदापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. अक्षदाचं एक्स मांडलं तर हमीदा काय येणार आहे बघा एक्स वजा 3 येणार. 3 वर्षांनी लहान आहे म्हणून एक्स वजा 3 हे आजचं झालं. आता त्यांनी 4 वर्षापूर्वी दिलेलं आहे. 4 वर्षापूर्वीचे वय किती येणार आहे वजा काय येणार आहे 4 एक्स वजा 3 वजा 4. बघा एखाद्या वर्षानंतरचं म्हटलं तर आधी करायचं आणि पूर्वी म्हटलं की वजा करायचं. आणि अक्षदा इथं ह्याचं येईल बघा हमीदाचं वजा 4 केलं तसं पण ह्यांचं पण 4 वर्षापूर्वी वजा 4 येतं. पण आपल्याला इथं कंडिशन काय दिलं बघा ही कंडिशन लक्षात ठेवा. 4 वर्षापूर्वी त्या दोघींच्या वयांची बेरीज किती होती 41 होती. मग ह्या दोन्हींच्या वयांची बेरीज एक्स वजा 3 वजा 4 म्हणजे एक्स वजा 7 येतं. ही 4 वर्षापूर्वी काढलेली आहे ना हमीदाची आणि अक्षदाची एक्स वजा 4 दोघांच्या वयांची बेरीज 41 म्हणजे बेरीज करावं लागेल एक्स वजा 4 बरोबर किती येणार आहे बघा 41 येणार. एक्स अधिक एक्स 2x वजा 4 वजा 7 अधिक वजा 4 10 वजा 11 आलं ते बरोबर 41 येणार आहे. ओके देअरफॉर 2x बरोबर 41 वजा आहे तिकडे गेल्यावर अधिक होईल 41 अधिक 11 किती येणार आहे 52. 1 आणि 1 2 4 आणि 5 52. देअरफॉर x इज इक्वल टू 26. 26 दोन्ही 52 येते ना म्हणून त्याच्या निंपट डायरेक्ट घ्यायचं 26. आता 26 काय आलं हो हे 26 जे वय आहे हे कुणाचं एक्स बरोबर 26 अक्षदाचं वय आलं. अक्षदाचे आजचे वय कुणाचं अक्षदाचे आजचे वय किती आलं 26
आणि आपल्याला विचारले गडबडीनं आपण 26 लिहायचं नाही. प्रश्न काय विचारले तो बघायचं. अक्षदाचे काय सांगितले 5 वर्षानंतरचे वय. इथं बरेच जण फसतात, चुकतं आहे. तर 5 वर्षानंतरचे म्हणजे 26 अधिक 5 येणार आहे, ते म्हणजे 31 वर्ष येणार आहे. अशा पद्धतीने ही गणित आपल्याला सोडवता आली पाहिजे. त्याच्या पुढे दिले बघा, 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष. सेम त्यासारखाच प्रश्न परत एकदा 2019ला काय केलं आहे, रिपीट झाला आहे. 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय होते, वयांची बेरीज दिली 31 वर्ष होते. जर तुम्ही राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल, जर सुमित असा शब्द येतं, सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल, तर आजचे वय घेऊया सुमित आणि राजू म्हणूया. आणि काय सांगितले, सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी राजूपेक्षा राजू आपल्याला एक्स मानायला पाहिजे, 3 वर्षांनी लहान म्हणजे एक्स वजा 3 असं पण म्हणू शकतो. लक्षात ठेवा. हे आजचं वय दिलेलं लहान असेल तर राजूचे 5 वर्षानंतरचे वय हे आजचं आहे. त्याच्या अगोदर काय दिलं होतं त्यांनी 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी मग आजपासून 4 वर्षापूर्वी काढताना वजा परत 4 करायला पाहिजे ना, एक्स वजा 4 इकडे येणार. त्यानंतर पुढे सांगितले, जर सुमित म्हणजे यस म्हटले आपण त्याला, राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल, 3 वर्षांनी काय असेल लहान असेल, तर राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती. तर इथं परत बघा, ही 4 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर ही किती येणार आहे, एक्स वजा 7 वजा 3 वजा 4 वजा 7 येणार आहे, आणि ते एक्स वजा 4 येईल. इथं कंडिशन दिली आहे, 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 येते. मग यांची आपल्याला काय करायचं, 4 वर्षापूर्वीची बेरीज. 4 वर्षापूर्वी सुमितचे वय होते एक्स वजा 7 आणि त्याचे एकूण वय 31 म्हणले, अधिक राजूचे 4 वर्षापूर्वी एक्स वजा 4 बरोबर किती आलं 31. असं समीकरण तयार होते. हे समीकरण आपल्याला सोडावं लागेल. वजा 7 वजा 4 7 आणि 3 10 आणि 1 11, 2x वजा 11 बरोबर 2x वजा 11 बरोबर किती येणार 31 आहे. हे वजा 11 आहे, तिकडे गेल्यावर अधिक 11 आहे. 2x बरोबर 31 अधिक 11, 3 4 आणि 1 1 1 2. हे वजा आहे, तिकडे गेल्यावर अधिक होते, 1 अधिक 1 2 42 झालं. म्हणून x बरोबर 42च्या निम्म 21, 2 गुणिले आहे, तिकडे गेल्यावर काय होतं भागिले होतं. एक्स बरोबर किती आलं 21. तर ॲक्च्युली एक्स म्हणजे कोणाचे, आर म्हणजे राजूचे वय 21 आलं. राजूचे 5 वर्षानंतरचे वय, राजूचे आजचे वय आले 21, राजूचे 5 वर्षानंतरचे वय विचारले, तर काय होणार आहे 21 अधिक 5 होईल, बरोबर किती येणार 26 येणार. दॅट्स इट. तर अशा पद्धतीने हा पेपर 2019ला प्रश्न विचारलेला आहे. बरेचसे प्रश्न पॅटर्न रिपीट झालेला आहे. व्यवस्थित समजून तुम्ही फक्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. तसाच बघा सेम 2024ला जस्ट आत्ता पाठीमागं झालेला हा प्रश्न आहे. राजचे आजचे वय, आजचं वय काय दिले, कोण कोण आहे, राज व त्याची लहान बहीण यांचे वयांचं कंपॅरिझन दिलेलं आहे. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. मग कोणाचं वय एक्स मानावं लागेल, बहिणीचं एक्स मानलं, तर राजचे वय 4 वर्षांनी अधिक आहे. राजचे वय अधिक आहे म्हटलं एक्स अधिक 4 येईल. ओके, आजचे वय म्हटले 5 वर्षानंतर त्या दोघांचे वय 30 होते. 5 वर्षानंतर दोघांचं वय किती होते म्हटले 30 होते. पण 5 वर्षानंतर हे ॲक्च्युली वय किती येईल, एक्स अधिक 4 अधिक 5 बरोबर 9 होईल. ओके, आणि हिचं 5 वर्षानंतर वय एक्स अधिक 5 होईल. हे नियमानुसार झालं. आणि त्यांनी इथं कंडिशन दिलेलं आहे 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. आपल्याला त्या कंडिशननुसार इक्वेशन मांडता येईल किंवा समीकरण तयार होईल. एक्स अधिक 9 अधिक एक्स अधिक 5 बरोबर किती येणार आहे ते 30 येणार आहे. बघा इथं म्हणले बघा वयांची बेरीज दोघांचे एकूण वय किती येते 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती, 2 वर्षापूर्वी
ठीक आहे. तर हे समीकरण तयार झालं. यावरून आपल्याला एक्सची किंमत काढता येईल. एक्स अधिक एक्स 2x अधिक 9 14 बरोबर 30. तर 2x बरोबर अधिक 14 वजा 14 गेल्यावर काय होणार आहे, उत्तर येणार आहे त्याचं 16 उत्तर येईल. बरोबर आहे. अधिक 14 तिकडे गेल्यावर वजा 14, 30 वजा 14 किती आलं, 16 आलं. देअरफॉर एक्स बरोबर हे 2 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले 16च्या भागिले 2 केलं तर 2 × 16. मग राजचे आता एक्स म्हणजे उत्तर का नाही, राजचे वय किती आहे, आजचे वय 5 वर्षानंतर तर 2 वर्षापूर्वी राजचे वय केले, 2 वर्षापूर्वी. आजचे राजचे वय. प्रश्न पण फसवे असतात आणि पर्याय पण तुम्हाला मुद्दाम फसवण्यासारखे दिलेले असतात. एक्स बरोबर 8 म्हणजे एक्स बरोबर 8 आलं आहे, एक्सची व्हॅल्यू काढली तर त्याच्यावरून राजचे वय आजचे वय एक्स अधिक 8 म्हणजे 8 अधिक 4 बरोबर 12 वर्ष झाली. हे आजचं झालं. पण विचारले काय बघा पटकन तुम्ही 12 काढलं उत्तर 12 लिहाल. तर 2 वर्षापूर्वी विचारले म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली त्यातून 2 वजा करणार. 2 वर्षापूर्वीचे वय 12चं काय करायला लागेल आपल्याला, 2 वजा का करायचं, वर्षापूर्वी म्हटलं म्हणून 2 वजा करायचं. 12 वजा 10 किती, 12 वजा 2 किती येणार आहे, 10 येणार आहे. आणि तुम्हाला उत्तरामध्ये पण दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण वय या घटकावरील पेपर 1 मधले बरेचसे प्रश्न बघितलेले आहे. पेपर 2चे पण प्रश्न सोडून देणार आहे. तोपर्यंत तुम्ही स्वतः जरा सेल्फ स्टडी करून उत्तरं सोडवण्याचा, स्वतःला प्रश्न येण्याचा, स्वतः प्रश्न वाचून ते सोडवता यावं या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. यावरचे पण पेपर 2 मधले प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.